बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तब्बल 53 दिवस झालेले आहेत। नेमकं 53 दिवसामध्ये तपास कुठपर्यंत आला आणि त्या तपासावरती त्यांचे बंधू धनंजय देशमुख समाधानी आहेत का हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। धनुभाऊ, स्वर्गवासी संतोष देशमुख यांना आज तब्बल 53 दिवस पूर्ण झाले, काय नेमक्या भावना सगळ्या? आज या घटनेला 53 दिवस झालेले आहेत आणि जे हे हत्या करण्यामागे हे जे आरोपी आहेत, जे जेरबंद झालेले आहेत, त्यांच्या कोठडी चालू आहेत। त्याचबरोबर मी मागे देखील एक मागणी केली होती आणि आत्ता देखील एक तुमच्या माध्यमातून मागणी करतोय की ही संघटित गुन्हेगारीची खूप मोठी टोळी आहे। त्याच्यामध्ये हे आरोपी फरार करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, ज्यांनी कुणी पैसे पाठवलेले आहेत, ज्यांनी कुणी ह्यांच्या गाड्या ठिकाण्याला लावल्या आहेत, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची प्रामुख्याने नावे घोषित करण्याची मी विनंती करत आहे, जेणेकरून समाजाला या लोकांपासून म्हणजे नुकसान नाही झालं पाहिजे आणि या लोकांपासून सावध राहता आलं पाहिजे। यासाठी या लोकांची नावे यंत्रणेने, पोलीस यंत्रणा असेल, CID असेल, यांनी घोषित करावी की ह्या लोकांनी हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना फरार करताना मदत केली आहे, यांची नावं प्रामुख्यानं जाहीर करावी। काल तुम्ही बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। त्या भेटीमध्ये काल चर्चा झाली होती, जे काही फेसबुकवरती मेसेज येतात हे सगळं तुम्ही त्यांना पुरावे दिलेत की काय, नेमकं काय होतं ते सगळं आणि त्याच्यावर काय झाली का कारवाई? हां, त्यांना पुरावे दिलेत। 1-2 दिवसात नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो। त्यांना तशी सगळी माहिती दिली आणि पुढील कारवाई झाल्याचे तुम्हाला 1-2 दिवसामध्ये नक्कीच आढळून येईल। आता हे सगळं 53 दिवसामध्ये जे काही यंत्रणा सरकारवरती तुम्ही म्हणजे काय नेमकं कसा होते तपास, कुठल्या अँगलनं होते तपास, योग्य दिशेने होते की तपासामध्ये अजून गती येण्यासाठी आपण काही मागणी करणार आहोत? आत्तापर्यंत जो तपास चालू आहे त्यावर तर आम्ही 1-2 दिवसाला, 2-3 दिवसाला आढावा घेतोय। आत्तापर्यंतच्या तपासावर त्यांना जे सगळे पुरावे जमा केलेले आहेत, त्यांनी सगळे कागदपत्र जमा केलेले आहेत, काही CCTV फुटेज आहेत किंवा ज्या न्यायालयीन कोठडी आहेत, त्याच्यानंतर पोलीस कोठडी ज्या आहेत, यावर आम्ही चर्चा केली असता हे योग्य दिशेनं चालू आहे। त्याचा रिझल्ट असा आला पाहिजे की आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि आमची तीच मागणी आहे, तरच आम्हाला न्याय मिळणार आहे। जी घटना जी घडलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं केली गेलेली आहे, याच्यात आम्हाला न्याय पाहिजे। ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काल मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरती गेले होते आणि त्यानंतर तिथले महंत श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी पूर्ण गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असंही सांगितलेलं आहे। या संदर्भात मी एवढंच बोलेल, काल बोललो होतो मी, आत्ता एवढंच बोलेल की आमचा जो न्यायाचा लढा आहे, आम्ही जो न्याय मागतोय तो न्याय काय मागतोय की जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मग समजा त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आता आमचं जे शिष्टमंडळ, गावकरी आणि मी स्वतः कुटुंबासोबत जे जाणार आहोत ते अशा पद्धतीनं जाणार आहोत की जे काही घटनाक्रम घडलेला आहे, आरोपींना एक चापट मारली एवढ्यापुरतंच त्यांना सांगितलं गेलेलं आहे। आदरणीय नामदेव महाराज शास्त्री यांना आम्ही 28 मेपासून आत्तापर्यंत काय काय घडलं आहे, खंडणी कशी कशी मागितली गेली, खून कसा कसा झाला गेलेला आहे आणि आरोपीची मानसिकता बघण्यापेक्षा संतोष अण्णा देशमुख यांची पण मानसिकता, यांचे पण समजा यांच्यावर कुठले आरोप आहेत का, यांच्यावर कुठले गुन्हे आहेत का, हे देखील आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि मग त्यांची मानसिकता काय होते या सगळ्या प्रकरणावर हे आमची म्हणजे मानसिकता अशी होणार आहे की आम्ही त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळेजण धनंजय मुंडे यांच्या मागे लागले, त्यांनी किती आघात सहन करायचे असंही श्री नामदेव शास्त्री महाराज म्हणले। नाही, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांना वाटत असेल ते काय आघात आहेत ते, पण देशमुख कुटुंबाचे आघात काय झालेली आहेत या 53 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून, अख्ख्या राज्यातून, संप्रदायामधले, सामाजिक क्षेत्रातले लोकप्रतिनिधी, विविध पक्षातले सगळे लोक इथं आलेले आहेत। त्यांनी प्रत्यक्ष संतोष अण्णा देशमुख, त्यांचं कुटुंबीय, त्यांचं गाव, त्यांचं काम
यावर व्यक्त झालेले आहेत. प्रत्यक्ष येऊन लोकांनी सगळ्या ह्या घटनाक्रम जो आहे आणि जी व्यथा आहे आणि जे घाव झालेला आहे देशमुख कुटुंबियावर आणि जे ह्या क्रूरकर्मी लोकांनी जे हालहाल करून मारलेलं आहे, त्याला पाणी दिलं नाही, फक्त पाणी मागत होता तो मरते वेळेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मरताना तो एवढं बोलला की मला गावासाठी जिवंत ठेवा. तो असं नाही म्हणला मला माझ्या लेकरांसाठी जिवंत ठेवा, मला माझ्या भावासाठी जिवंत ठेवा, मला माझ्या आईवडिलांसाठी जिवंत ठेवा. तर याच्यातून भावना कळतात त्याच्या की गावाएकी त्याचं किती निष्ठा होती, गावाबरोबर त्याचं किती प्रेम होतं. तर ह्या भावना महत्त्वाच्या आहेत, हा घाव महत्त्वाचा आहे कळणं. तो आत्तापर्यंत या 53 दिवसात ज्यांनी कोणी बघितला नाही त्याला समजणं शक्य नाही. ज्यांनी कुणी इथं आले त्यांना हा सगळा घाव समजलेला आहे. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे की त्यांना ही सगळा घटनाक्रम ज्यावेळेस समजेल त्यावेळेस त्यांचं काय प्रत्युत्तर येतं आहे आरोपीविषयी आणि संतोष अण्णाविषयी हे बघणं तेवढंच जिम्मेदारीचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या हाताला स्लाईनची पट्टी होती, त्याला ब्लड जमा झालं होतं, म्हणून त्यांना बळ देण्यासाठी मी त्यांना धीर दिला असं. एक थेंब ब्लड त्यांना सांगितलं की खूप वाईट वाटलं. तर मग आपण जे अण्णाचे हाल केले ह्या क्रूरकर्म्यांनी, त्यांच्या गाडीवर फोटो कोणाचे होते, ते कोणाच्या ऑफिसमध्ये बसायचे, तिथं कोणाचे फोटो होते, हा सगळा क्रम, हे सगळी गोष्ट त्यांना आम्ही दाखवणार आहोत. मग त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे, ती मग आपण सगळे बघणार आहोत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा जो हे आहे जबाबदारी आहे ते भगवानगड उचलायला तयार आहे असंही नामदेव शास्त्री महाराज म्हणाले. गेल्या 53 दिवसामध्ये डे 1 पासून आत्तापर्यंत जे कुटुंब आहे आमचं, जे सर्वसामान्य कुटुंब आहे, त्याच्या जेवढ्या गरजा असतात, मग त्या शालेय आहेत, म्हणजे शैक्षणिक आहेत, सामाजिक आहेत, ते सगळे आत्तापर्यंतचे लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातले, संप्रदायातले लोक आले आणि त्यांनी त्या गोष्टी उचलल्या आहेत. त्याच्यामुळं आता आमची गरजच ती नाही. आता आम्हाला आधाराची गरज आहे, आता आम्हाला आमच्या न्यायाची गरज आहे. त्या न्यायाच्या गरजेमध्ये कोण काय करतं आहे हे महत्त्वाचं आहे. कारण का आम्हाला ज्या गोष्टी म्हणजे आम्ही ज्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी करायच्या होत्या कुटुंबाच्या, त्या गोष्टी या लोकप्रतिनिधींनी, या सामाजिक क्षेत्रातील लोकांनी, माझ्या गावानी ह्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. मला आता माझं आयुष्य माझ्या कुटुंबाचं कडेपर्यंत जाण्यापुरतं या लोकांनी मला आधार दिलेला आहे, हात दिलेला आहे. त्याच्यामुळं महत्त्वाचा हा विषय आहे की त्यांना ही घटना, त्यांना या घटनातले आरोपी, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, त्याच्यावर काय यंत्रणेनं काम केलं आणि हे किती सराईत आहेत, हेच फक्त दाखवण्यासाठीचा मुद्दा राहिलेला आहे. बाकीचं या 53 दिवसामध्ये असं कुठला जिल्हा नाही, असं कुठलं गाव नाही की त्या लोकांनी इथं येऊन देशमुख कुटुंबियाला आधार दिला नाही, देशमुख कुटुंबियाचं सांत्वन केलं नाही आणि दुःखात सहभागी झाले नाहीत. तर प्रामुख्यानं आम्ही फक्त जे एकच बाजू आरोपीची मानसिकता, ही जी आदरणीय नामदेव महाराज शास्त्री यांनी बोललेली आहे, त्यावरच फक्त मी निर्णय घेतलेला आहे की आरोपीपेक्षा जो लोकप्रतिनिधी आहे 15 वर्षापासून, त्याची मानसिकता, त्याचं कार्य, त्याचं काम, समाजाएकी त्याचं प्रेम, समाजाएकी त्याचं काय देणं होतं, हे आम्ही सांगण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहोत. मग ते त्यावर बोलतील. बाकी जो जिम्मेदारीचा विषय आहे तो सगळ्यांनी अगोदरच घेतलेला आहे. त्याच्यामुळं तो विषय आम्ही तिथं घेऊ देणार नाही. धनुभाऊ, शेवटचं एक, काल तुम्ही बोलताना म्हणाले की आम्ही भगवानगडावरती जाऊन तिथं भेट घेणार आहे. महंतांची भेट कधी घेणार आहेत आणि कोण कोण सोबत असणार आहे भेटीदरम्यान? आता तिथला गावकरी आज संपर्क करतील ते तिथं आहेत का, आणि जरी नसले तरी आम्ही गडावर, हा गड हा सर्वांचा आहे, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा हे सर्व जाती धर्माचे आहेत. आम्ही त्या गडावर जाऊ, आशीर्वाद घेऊ, भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या कुटुंबियाला सावरण्याचं बळ दे, आमच्या दुःखामध्ये म्हणजे आम्हाला धीर घेण्याचा आम्ही त्यांच्याकडून प्रयत्न करू आणि पुढील जे काय त्यांचं असेल त्यावर मग आम्ही निर्णय ठरवू. कधी जाणार आहेत तुम्ही भगवानगडावरती? शक्यतो उद्या. हां, उद्या जातो आम्ही. निश्चितच हे होते स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. आम्हाला बळ मिळण्यासाठी आम्ही उद्या भगवानगडावरती जाणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहोरकरसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.